एकदा जोरदार टाळ्यांसाठी करूया. सुवर्णदान केलं बाबांच्या मुकुटासाठी. धन्यवाद. यानंतर बाबांच्या अमृतवाणीकडे या ठिकाणी जाऊया. व्यवस्थित आसन घालून सर्वजण बसा. जे पाय पसरून बसले त्यांना व्यवस्थित खाली बसून घ्या. पाणी घाला. व्यवस्थित शांततेत बसा. आपल्या पायात जे चप्पल असेल ते काढून ठेवा. धन्यवाद. ओम मृत्युंजयाय रुद्राय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन अंश नारायण शैवमेध्यम् अष्टकं नाम केशवं केशनाशाय खनाशाय माधवम् श्रीहरि पापनाशाय गोविन्दं मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सदा सत्यं सत्यम् एकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति तदेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। मनोजीवं माततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं पान्तात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे कटे भीमदत्थ्यां रङ्गुललिकाय दातुं मुनित्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै स्वं जनार्दनाय नमः। तस्मै स्वं शान्तिगिरिये नमो नमः। ओम जनार्दनाय 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 निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज बजरंगबली की। आज आपल्या जीवनगिरीमध्ये श्री बाळासाहेब आडनाव काय निकम त्यांचे रंजनचं नाव गणेश काय बाळासाहेब सोबतचे नाव गणेशजी वर्ग या जीवनगिरीमध्ये की आताच आपल्या बाबांच्या परंपरेतील ब्रह्मचार्य गावी मुक्तेश्वरजी अनेक मुद्दे आपल्या समोर प्रस्तुत केले। त्याप्रमाणे की बाबाजी म्हणे 40 पत्र दे गुंडा त्याचा तिने रोखी असे बाळासाहेबच्या या परिवारामध्ये आमचे गणेश भाऊ जन्माला आले गे आणि बाबाजी म्हणायचे खायला नसा पण खूप असावे। अन्न वस्त्र निवारा ही प्रत्येक मनुष्य जीवनाची गरज आहे आणि त्यानुसार सुंदर असा बंगला बंगला आपण म्हणतो बंगला घर त्याला घर म्हणते की त्याला घरट म्हणतात की निवासस्थान अनेक
मध्ये आता प्रयत्नातून निर्माण झालं आणि त्याची वास्तुशांती वास्तुशांतीचा मुद्दा मांडला ना. ह्या मृत्यूलोक आहेत आणि प्रत्येक ठिकाणी बघा कोणा जीवाचा मृत्यू झालेला आहे. जो दोष बघा असतो तो दोष नष्ट झाला पाहिजे म्हणून ब्राह्मणांच्या वर्षामध्ये अनेक पूजापाठ हवन केलं, त्यातून बघा दोष नष्ट होतात आणि ते घर पवित्र होऊन तिथे आपण भू तुषाचे शाकणी टाकणी चार मोर्चे सर्व निघून कोण जातो बघा आणि त्या घरामध्ये कोण येतं, महालक्ष्मीचा बघा निवास आगमन त्या घरामध्ये होत असतं. त्या माध्यमातून आज बघा त्यांच्या घरामध्ये कोणाचं आगमन झालं, आज घरभरणी वस्तू घरभरणी की पहिली घरभरणी कशी झाली, लक्ष्मीच्या पदस्पर्शाने झाली, पायाने झाली. असा सुंदर सण त्या निमित्ताने बाबांच्या पालखीचे आगमन या जीवनात झाले आहेत. अनेक वेळ या जीवनमध्ये आगमन होत असतं की कारण आपला भाव सदा आपली सेवा त्याप्रमाणे घडलेली आहेत. म्हणून प्रथमतः जे आपलं श्रद्धास्थान आहे ते आपलं आरोग्य देवत आहेत अशा बाबांच्या सारखा जणूक करूया. त्याप्रमाणे आपल्या नगरीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे अधिष्ठान या ठिकाणी आहे की ज्यांचा एक आदर्श राजा म्हणून संपूर्ण जगामध्ये काय आहेत एक मॉडेल लक्षात. त्याप्रमाणे आपल्या नगरीमध्ये हनुमानजी आहेत, विठ्ठल रुक्मिणी अशा अनेक देवदेवता त्यांच्याही चरणवंदन करूया. त्याचप्रमाणे बाबांचे बघा मूर्ती मंदिरांनी मूर्ती रूपाने आश्रममध्ये अधिष्ठान आहेत त्या बाबांच्या मूर्त्याही चरणवंदन करूया. जेवढच्या भूमीला वंदन करूया, मातेला वंदन करूया. जवळ असलेले पिनाक्षम जिथून बाबाजींचा शुभारंभ असेल, मंदिरात जीर्णोद्धाराचा असेल, अनुष्ठानाचा असेल, अनेक प्रकार शुभारंभ ज्या पिनाकेश्वरून झाले असे पिनाकेश्वरांच्या महादेवच्या चरणवंदन करूया. आणि या वास्तुशांतीच्या निमित्ताने या परिवाराच्या अनेक इष्ट मित्रांना जे असतील घरचे आपल्या गावातले अनेक भीमपुत्र भक्तवार गावच्या या गावातील असतील माता विघ्नेश भार्गवपालाजी जसं आमचे पिनाकेश्वर आपली पिनाकेश्वर महाराज साक्षात आले जरा टाळेवून त्याला आगमन करू. म्हणजे जसं बाबाजी महाराज त्र्यंबकेश्वर कोणी ब्राह्मण कोणी आले ना बाबाजी काय म्हणजे मला साक्षात त्र्यंबकेश्वर दर्शन झालं. तर बघा आपल्या पिनाकेश्वरून कोण आले डायरेक्ट सुरूच आहे बघा असे कोण त्यांच्या वंदन करूया चालून करूया. तर येऊन मग आमचे सिद्धेश्वर आले, कृष्णेश्वर आले वर्ग अनेक देवता या बालगोपालांच्या आणि ब्रह्मचारीच्या चालेल त्यांचे काय अजून आपण करूया. इथं गायक वादक उपस्थित झाले ज्यांनी सुंदर आपल्याला काय केलं गीत ऐकवले त्यांचंही काय अजून अनेक या ठिकाणी अभिनंदनास पात्र असलेले जसे आमचे परसंत बाबाजी घेऊन परसंत त्यांनी परंपरा चालू ठेवली की आणि त्यांची जोरात आमच्या भाऊसाहेब व्हायला खाण्यावर गेलेल्या टाळ्या दोघांचा फरक चालू. कारण जसं म्हणतात ना आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र थयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षास केला गोरक्षवाळीला गणी प्रसादे ज्ञानदेव सर सोजविले ज्ञानदेव. तसं बघा आता ही बाबांची संबंधनाची परंपरा आणि भक्तीची गंगा बघा तसं आता परसून दादा कोण राहिली भाऊसाहेब आता भाऊसाहेब कोण एखाद्या असा या जीवनाचा इतिहास आहे किंवा महिमा आहेत. अशा पुनर्श या जेवढ टाळ्या मिळून अनेक देश बघ या पृथ्वीच्या पाठीवर आहे काही अनेक देश असताना मात्र एक वैशिष्ट्य आपल्या या भारतभूमीचं आहे बघा. कोणतं वैशिष्ट्य आहेत की जी गुरु शिष्य परंपरा म्हटली जाते तर ती कोणत्या देशातली भक्त कोणत्या देशातली भक्त भारत सोडून कोणत्याही देशामध्ये गुरु शिष्य परंपरा असेल. त्याप्रमाणे आणखी वैशिष्ट्य भारताचं काय लक्षात बरं का अनेक देशा पृथ्वीच्या पाठीवर आहेत. मग सांगा बरं ब्राझील मध्ये एखादी प्रतिरोध होऊन गेली का, अमेरिकेमध्ये प्रतिरोध होऊन गेली का, रशियामध्ये अफगाणिस्तानामध्ये अशा अनेक देश आहेत त्या देशात प्रतिरोध झाली का. प्रतिरोध पण देश होऊन गेले फक्त अहिल्याद्वपदिशी तारा मंदोदरी तथा पंचकन्या सुनीत महाप्रक्ष असा महिमा या भारतभूमीचा आहेत. आणि आपण किती भाग्यवान अशा भूमीमध्ये आपण जन्माला टाळेवर जुळचं बघा भारत अभिनंदन. नाही तर तुम्ही जर तिकडे बांगलादेशमध्ये जन्माला आले असते किंवा पाकिस्तानमध्ये जन्माला असते सांगा काय तुम्हाला काय अवस्था झाली असते लक्षात. म्हणून आता सांगितलं पूर्वजन्मीचा काय इतिहास असतो की कोणाला दुःख वगैरे कोण माझ्या मारता गेल्यासाठी याचं स्पष्टीकरण आपल्या समोर आपल्या लोकदेशाने केलं.
असं या त्यानंतर अनेक मुद्दा अनेक विषयांना हात या ठिकाणी घातला गेलेला आहे. म्हणून जोरकरानं आपण किती भाग्यवान आहोत. एक थोर संत विभूती निष्काम गृहगी ज्यांना म्हटलं जातं की त्यांच्या परंपरेमध्ये आपल्याला अनुष्ठान करण्याचा योग, यज्ञ करण्याचा योग पाहिजे, नंदाई पाल वाचण्याचा योग, श्रमणाचा योग, अशा अनेक माध्यमातून आपल्या सहभागी होण्याचे योग आलेले आहेत. म्हणून आपल्यासाठी भाग्यशाली म्हणून टाळेवर पोलीस बघा. त्यापर्यंत बाबांना अशी आनंद वाटला बरं का की बाबाजींनी अत्यंत तळमळीने बघा एक नियम म्हणजे कोणता, विधीचा नियम दिला बरं. मग आमच्या मुद्दा मांडला. कोण कोण विधीला त्या आश्रमामध्ये येते की त्याचा कुठ्याचा सुद्धा आश्रम झाला की नाही. मंदिरात आहेत म्हणून त्याबरोबर अंगी भर पडली कुठ्याची, अंगी पुढे काहीतरी होणार बरं का. कारण अंगी बुधा ते वाढले आपले काकाचा गोरे बंधू की त्यांच्या परिवाराने बुधान केलं. अशा त्या आश्रमामध्ये की जे माता भगिनी आणि भक्त दररोज कशासाठी जातात ते विधीसाठी. ते किती वाजता आहे की पहाटे बघा, अरुणी म्हणजे सकाळी पहाटे 5 वाजता बसवतात आणि विधीचा नियम करतात. टाळेवर त्यांचं अभिनंदन. कारण बाबाजी विधीचा सांगताना पुण्यवान कोणाला म्हटलेलं आहे, ज्यांच्या मुखी विधी जाणं तुझी खरा पुण्यवान, ज्यांच्या मुखी विधी जाणं तुझी खरा पुण्यवान, ज्यांच्या मुखी विधी जाणं तुझी खरा पुण्यवान. म्हणून अनेक पुण्यवान दर्शन बघा बाबांना जाणून टाळेवर बघा त्या विधी. कारण म्हणतात भक्ती सोळावरली पोळी वर का काय, भक्ती सोळावरली पोळी आहे, निवडे तो बळी एक शूर जाता, तो घ्यायला शूरवीर बघा दाता लागतो. जसं आता सांगितलं ना पहिलवान 100 असतो आणि पुढे आणखी काय सांगितलं, पंडित 1000 एखादा पंडित असतो, 10,000 एखादा वक्ता बनणारा असतो आणि लाखामध्ये एखादा दान करणार असतो. मात्र जेवणमध्ये लाखामध्ये बघा 1000 आणि आतापर्यंत अनेक इतिहास या नगरीने अर्थात भूमिपुत्रांनी भक्तांनी घडवले की कोणत्याही बघा अनुष्ठानाचा टार्गेट असो, यज्ञ पूजेचा असो, तूरडाळीचा असो का साखरीचा असो का असो बरं का. अशा अनेक बाजून आमचे जेवळकर कधी मागे राहिलेले नाहीत. जसं याही वर्षी बघा आपल्याला टार्गेट होतं की साखरेचं घ्यायचं होतं, साखरेचं टार्गेट होतं ते बघा आपल्या सहभक्तांनी या ठिकाणी बावीसच्या नीती साखर अर्पण करून बावीस आशीर्वाद प्राप्त करून गेलं. म्हणून टाळेवर भाऊसाहेब स्वर्ग या ठिकाणी आगमन केलं. कारण बघा कोणत्या गाडीचं मशीन महत्वाचं, मशीन जर चांगलं असलं डबे बरोबर जोडले जातात ते बरोबर योग्य ठिकाणी पोहोचतात असतात. तसं आपल्या गावचं मशीन म्हणजे भाऊसाहेब आता की भाऊसाहेब मशीन आहे की आणि त्यात जोडायचं काम चालतं बरं की कशा मग त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्तानं होता. आणि म्हणून खरोखर बघा की किती आपल्या या जेवनगरीचं कौतुक केलं कमीच आहे. कारण बाबांचं नाव काय आहे जनार्दन आणि गावाचं नाव काय आहे जेवळ, म्हणजे एका राशीची बघा एकाच राशीची म्हणून टाळेवर बघा राशीच्या लक्षात. या जेवनगरीमध्ये आतापर्यंत किती वेळा बाबा गेले असतील, किती वेळेला असते चांद्री बाबा किती वेळा आले असतील त्याचा काही तपास नाही. तरी मात्र उत्साह काही कमी होत त्यांना पुन्हा प्रेरणा काय मिळेल जाते का, कोणाला काय प्रेरणा मिळेल ते सांगता येणार. उन्हाच्या या जेवणगिरी बाबांचे आनंद वाटला बरं का. आणि आपण सर्वजण एकत्र येऊन यांच्या या सोहळ्याची शोभा वाढवली. शोभावले आमचे बाळासाहेब आणि गणेश भाऊ यांच्या या वाचोशांती निमित्ताने त्यांच्या लक्ष्मी योगा आपण म्हणतो की धन्य संसार बाबी कसा मिळेल, धन्य संसार बघा बाबाजींनी वर्णन केलं बघा. धन्य संसाराचं बघा उदाहरण सांगताना का धन्य संसार कशाला म्हणतात या संदर्भात बाबाजींनी काही लक्षणं सांगितलं बरं का. धन्य संसार कोणाला म्हणतात की प्रथम बघा धन्य संसार लक्षणं काय आहेत, पतिव्रताचा भाव तिचा पती तिला स्त्री कशी असावी पतिव्रता पतिव्रता. पहिले लक्षण बघा धन्य संसाराचं आहे पतिव्रता स्त्री. दुसरं लक्षण काय आहे कुळी कन्या पुत्र. आता आम्ही बघा ती कन्या आणि ते सुपुत्र का अनुष्ठान करी बघा लक्षात जर टाळेवर मग ते अनुष्ठान सातवी पुत्र काय सातवी बघा कन्या सातवी पुत्र बघा असलं पाहिजे. दुसरं लक्षण. तिसरं लक्षण काय सातव्या धन्य संसाराचं अतिथी सेवा बघा. त्या घरामध्ये कुणी अतिथी यायला आला तरी सेवा झाली पाहिजे. हे तिसरं लक्षण धन्य संसाराचं आहे. चौथं लक्षण त्या घरामध्ये पूजा आरती का. आता देवघर पाहिजे ते भागवत सुद्धा व्हायला दानपात्र सुद्धा दिसेल बरं बाबांना त्या टाळीवर
म्हणजे बघा जे भक्त वगैरेसाठी आपण मुद्दे जाहीर केले ना ते सर्व मुद्दे आम्हाला यांनी घरात दिसले बरं का लक्षात. अशा रीतीने बघा तरी संसार लक्षण चौथं सांगितलं तुझ्या अर्थी बघा. पाचवं लक्षण काय त्या घरामध्ये कोणता आहार असला पाहिजे शाकाहार सात्विक आहार. हा शाखा. त्याप्रमाणे आणखी 6वं लक्षण पुढे काय त्या घरामध्ये काय असावं त्यांना कोणाची संगत असावी साधू संतांची. डॉक्टर इंजिनिअरची का कोणा संगत असावी संतांची बघा संगत लक्षात घ्या. अशा रीती मग धन्य संसार लक्षण परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून बाबाजी काय म्हणायचे धन्यता याचा संसार परमार्थाची त्याची म्हणून पुरुष काय धन्य संसाराचं वर्णन जे बाबाजी केलं बघा ते संपूर्ण वर्णन बघा या परिवारामध्ये पाहायला मिळतं. एकच घर अशा अनेक घर बघा अशा अनेक घर धन्य संसाराची या जीवनमध्ये बघा निर्माण झालेले आहे. आज या जीवनमध्ये हा वाचून होत असताना बघा जसं आता ज्या ठिकाणी जो मुकुट आपल्याला तयार होणार आहे कशाचा मुकुट तयार होणार आहे चांदीचा टोप राहणार आहे त्याला 535 ग्रॅमचं सुवर्ण मडवलं का मडवलं जाणार आहे. आता काय काय देवाची इच्छा त्याला काय काय लाव देवाची इच्छा ते तो मुकुट त्याचा ज्यावेळेला शुभारंभ होईल त्याच्या आपल्याला पाहायला मिळतो का साई लक्षात. माताच्या मुकुटासाठी ज्यांनी काय केलं सोनदान करायला संकल्प केला जर काय त्यांचं अभिनंदन यांनी कारण आता सांगितलं ना दान का करावं मग आपल्यावर आई वडिलांचे ऋण उपकार आहेत गुरुचे आहेत देशाचे आहेत या समाजाचे आहेत असे अनेक उपकार ऋण या प्रत्येक बघा व्यक्तीवर बघा माथ्यावर आहेत. आणि दान का करायचं असतं बघा बाबा तुम्हाला दान करायला काय सांगतात का काय सांगतात तुमचा बघा कर्जाचा बोजा कमी व्हा काय तुमच्याकडे कर्जावर बघा बोजा कमी व्हा. हा महिना या दान धर्माचा आहेत. नवे समाधान सुद्धा कशाने प्राप्त होतं समाधान कशाने प्राप्त होतं काही करारे दान पुन्हा काही करारे दान पुन्हा दान आणि पुण्यकर्म केल्याशिवाय या जीवाला समाधान मिळेल. आणखी समाधान कशाने प्राप्त होतं आमची विद्यार्थी मार करतात. आणखी समाधान कशाने प्राप्त होतं भागवतामध्ये नाथमानी वर्णन केलं बरं का ना हाला ओंकार का ओंकार ब्रह्मचारी वर करतो एकदा जोरदार अभिनंदन करूया. अध्याय क्रमांक 7 श्री एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 5 ओळी क्रमांक 250. धर्म देते शुद्ध ज्ञान ज्ञान देते विज्ञान विज्ञान देते समाधान शांती संपूर्ण ज्ञानाचे ते अर्थ. जेथे धर्म आहे तेथे जेथे धर्म आहे तेथे शुद्ध ज्ञान आहे जेथे शुद्ध ज्ञान आहे तेथे विज्ञान आहे जेथे विज्ञान आहे ते समाधान आहे जेथे समाधान आहे तिथे अखंड शांती मिळत असते. मग शांती आणि समाधान कशाने प्राप्त होते याचं सूत्र याचं उत्तर वगैरे आत्म भागात म्हणजे अध्ययन किती आहे जर बोर्ड करून दाखवा ना अध्याय किती जीववाले बाहेर माणसं सारे या बोर्ड दाखवा अध्याय किती आहे. आपण तर 5 ते परमेश्वर की आणि ओळी नंबर किती सांगितली 250. आणि त्या महाराज काय म्हणतात धर्म तेथे शुद्ध ज्ञान ज्ञान तेथे विज्ञान तेथे समाधान संपूर्ण शांती असा बघा महिमा समाधान आणि मग शांती प्राप्त करण्याचा आहे. त्याप्रमाणे जप का करायचा बाबांनी तुमच्या भिक्षा मागतात पहिली भिक्षा कोणती मागितला व्यसनाची. आता अनेकांनी पुढ्या बाबांना दिल्या बरं का काय केलं अनेकांनी पुढ्या कोणी कट्टे बघा कट्टे कोणी पाकिट असेल पाकिट रस्त्यात कोणी आणतात बम बोले का बम बोले असे अनेक बघा परिचय व्यसन बघा बाबांना दान करून ते व्यसनमुक्त झाले बाबाच्या आशाला ते पात्र झाले. अशा व्यसनमुक्त काय अभिनंदन. आता आपण पाहूया या ठिकाणी कोण कोण व्यसनमुक्त झालेलं आहे त्यांनी जागरूक राहा ना वगैरे पाठापट जे पहिले व्यसन करत होते मात्र आता त्यांनी सोडून दिलेले आता सोडून दिलेले त्यांनी जागेवरती व्यसनमुक्त झाले बघा बरोबर बघा सगळं सत्तेमध्ये मागचे इथं काय चालू आहे तुम्हाला समजलं लक्षात आलं का. ज्यांना आता कोणतंही व्यसन चालू नाही ते व्यसनमुक्त आहेत. उद्धव चालू घ्या म्हणून बघाय ना
कारण समजणी करून टाकायचं पहिली पण नव्हतं व्यसन, अगदी म्हणजे पहिले मग कोरा काटाय बरं, कोरा काठी पण उभे राहणार, त्या पहिल्यापासूनच नाहीये. जे पहिल्यापासून पण नाही करत ते पण जागेवर उभे राहा, जे पहिल्यापासूनच व्यसन मुक्त आहे, नंतर ज्यांना होतं पण त्यांनी सोडून दिलं, असे दोन्ही क्वालिटी वर का, 1 नंबर आणि 2 नंबर वर का, फर्स्ट आणि सेकंड वर का, दोन्ही क्लासचे वर का. या ठिकाणी फक्त उभे राहिले जे व्यसनमुक्त टाळेवर यांच्या नावाने म्हणणार का. संजू काय चालू आहे का, म्हणजे काय चालू आहे संजू भाऊ? सगळेच जेवढ नाही इथे जेवढे आजार तेवढे चालले, जेवढे आजार सबके लिए की दरबार बाबा का खुला आहे की नाही. आणि म्हणून बघा काय बघा, कलियुगामध्ये गोचरासाठी व्यसन माणसाला लागेल बरं का. ते काही लोक सुटत नाही. मग त्यांनी पुरुषार्थ काय केला, काय पुरुषार्थ केला, गोचिरासारखं लागलेलं व्यसन त्यांनी बाबांना दान केलं आणि आशीर्वाद बघा बाबांना त्यांनी पात्र केला. अशा सर्व व्यसन मुक्त भक्तांचं नाही ते जन्मल्यापासून काही घ्यायचं बघा, व्यसन त्यांनी लावून घेतलं नाही. म्हणजे कशामध्ये कोरे म्हणजे नंबर 1 क्वालिटीच्या टाळून दोघांचं अभिनंदन या ठिकाणी. बस आता आपल्याला 2-4 नमुने पाहिजे की लक्षात. आता जे खाली बसेल होते ना, हो का, त्यांनी आज बघा आजच्या बरोबर या वास्तुशांतीची आठवण केली, राजीबाई आठवण म्हणून त्यांनी आपल्याला आज बघा बाबांना व्यसन दान करायचं, व्यसन दान. आणि म्हणून जे आता खाली बसेल होते त्यापैकी उभे करा त्यांना, आपण उभे राहा. जे करतात बरं का, गणेश भाऊ यांचं नाव काय नाही, जाऊ दे आता सगळ्यांसाठी पुढे सत्यम होतं. पाठीमागं जे असतील त्यांनी सुद्धा इकडे आजूबाजूला हा कमीत कमी 5 मॉडेल की असे 5 जण पाठवतात जे असते ते, ज्यांचं काही भाग्य उदायला आला असेल त्या निमित्ताने आज वास्तुशांती निमित्ताने ते आज काय करतील, बाबांना दान देतील की दान दिले पुन्हा वस्तू घेत नसतात की नाही, मग त्याचं पातक लागतं, पातकवर राहतं दान दिलं ते पुन्हा वापस गेलेलं पातक लागतं, पातक. मग आता पातक लागून घ्यायचं. अजून 3 जण पाठवा ना हो, ज्यांचं चालू आहे व्यसन त्यांना प्रत्येकाला करायचं, ज्यांचं बसेल समजतं दिसतं ना. गुरुजींचं बंद आहे का, गुरुजी आपले गुरुजी टोपी आले, गुरुजी चालू आहे का बंद आहे? बरं बरं अजून 3 जण बोला ना. बरेच बसेल इकडे पुढे आले पाहिजे. मग बघा आम्हाला आनंद या गोष्टीचा वाटतो. आपण अनेक ठिकाणी बरं का, अनेक ठिकाणी मोठमोठ्या कथा. ओट एक भाग्यवान अजून आले, आज अजून 2 येऊ द्या ना, अजून 2च जण पाहिजे. हो बळजबरी जर आली ना तुम्हाला पुण्यातून नाही राहू आहे की 2 पेक्षा जास्त जरी आले तरी चालेल. 5 पेक्षा जास्त आले काही पाप होणार नाही बरं का. अजून एक जण आपण 5 पांडव 5 परमेश्वर के अजून 1 जण पाठ. 1 जण मागून आले बघा, त्यांना सद्बुद्धी हा ते बघा मागच्या खुशीने जा आणि जा काय हो. इथं स्वयंप्रेरणा झाली पाहिजे की आपण जे करतो ते कसं बेइज्जतीच आहे, ते आपल्या जीवाला कलंक लावणार, त्याने आर्थिक आणि बरं आरोग्याचं नुकसान करणार काही काय की व्यसनाने बघा आर्थिकही नुकसान होतं आणि आरोग्याचं नुकसान होतं की नाही. आणि म्हणून बघा यांचं पूजन करावं होतं आपलं. त्या 2 जण तुम्ही हो भाऊसाहेब आणि तुम्ही भाऊसाहेब, परत तुम्ही या पुढे ना दोघांच्या हस्त्यावर यानं जरा तुमचं हे लागत, जरा तुमचा हवा येणार तुमचा गुण यांना लागत असं. म्हणून यांचा काय बरं का, विसरू नका ज्यांना हे गीत 2 आपल्या कडवे म्हणून यांचं अभिनंदन करा. पुढचं वचन या ठिकाणी घेतोय, विसरू नको रे जनार्दना. हा व्यसनांच्या पायातच जन्म ते घालवणार विसरू नको रे बाबा शिंदा, सोडून साधी माया, काया झिजवणे तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे भक्ता, मिळणार नाही बाबाची मिळणार नाही बाबाची विसरू नको रे बाबा शंका, सोडून साधी माया, काया शिजवणे तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे बेडा, मिळणार नाही बाबाची
मिळणार नाही तुला बाबाजीची माया. टाळी वाजवा जोरदार तरी का. तुझं मेल बायका फोड गवलत घे सार. तुझं मेल बायका फोड गवलत घे सार. आम्ही जी मिळणार नाही जाण राहू दे बाबाजी मिळणार नाही जाण राहू दे. संसाराच्या पायी जाईल संसाराच्या पायी जाईल देव तुझ्या रे पाया. कोणी बाबा शिंगा सोडून सारी माया. पाया घेऊन तुझ्या शिरावर हरी तुझ्याची काय वेगळ्या. मिळणार नाही तुला बाबाजीची माया. मिळणार नाही तुला बाबाजीची माया. आराम नाही तोंडात नाम. जमीन इशाराम नाही तोंडात नाम. गुरु घेणार नाही जाण राहू दे थोडी. बाबाजी मिळणार नाही जाण राहू दे थोडी. व्यसनाच्या पायी जाईल ही पुढची लाईन ऐका. व्यसनाच्या पायी जाईल देह तुझा रे माया. विसरू नको रे जनार्दनाला. विसरू नको रे बाबाजींना सोडून सारी माया. कायाची जवणी तुझ्या शिरावर तल्ली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही बाबाजीची माया. मिळणार नाही तुला बाबाजीची माया. व्यसनाच्या पायी जाईल देह तुझा रे माया. कायाची जवणी तुझ्या शिरावर तल्ली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला बाबाजीची माया. मिळणार नाही तुला बाबाजी. अतिशय पण टाळी बाजू भोजन या ठिकाणी संपू करा. हात वर करा सर्वजण. अतिशय पण जोरदार टाळी बाजू. विसरू नको रे जनार्दनाला सोडून सारी माया. कायाची जोडी तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला बाबाजीची माया. मिळणार नाही तुला बाबाजीची माया. एकदा जोरदार टायमर्स अभिनंदन कर ज्यांनी ज्यांनी व्यसन सोडले त्यांच्यासाठी. त्यात बघा आमचे लक्ष्मी म्हणून आज लक्ष ठेवलं बरं का. आणि ते आता भविष्यात सुद्धा लक्ष ठेवा. त्यांनी सांगितलं मी आता या पुढे काही जर टाळी वाजून बघा 5 जण बरं का. माझ्या बाबांना तर असं वाटतं बरं का तसे 5च घरं नाही 10-20च जरी संपूर्ण जेवरगाव गाव एक मॉडेल काय बनलं पाहिजे की आपण बक्षीस जोडलं काय पवार भाऊसाहेब बरं का. काय संपूर्ण जेवरगाव कसं बनलं पाहिजे व्यसनमुक्त. महाराष्ट्रामध्ये काय बघा महाराष्ट्रामध्ये जेवरगावचं ना काय केलं पाहिजे व्यसनमुक्त म्हणून गेलं पाहिजे. प्रसिद्ध जरा टाळी वाजवा कशात याचा प्रयत्न आपल्याला प्रयत्न करायचा प्रयत्न कोशिश करणे वाले की हार नाही होती. तुम्ही जर खरी मनातून भेटले ना भाऊसाहेब परस्ताद तुम्ही जर भेटले ना आता बिगेट व्यसनावले निश्चित बघा बाबांना खात्री आहे आपल्या गावातले एकही व्यसन करणार. आणि इतिहास का बघा इतिहास गाव बघा इतिहास खरा इतिहास बघा आपल्या गावचा जोडू शकतो की काय. हा हो 2-4 जणी भेटायचे ना या पुढे पुढे बरं आपले कड्यावालेचे ना पहिले कड्यावाले निघाले पाहिजे. सांगा आदर्श गाव सांगा तुम्ही आता बाबाजींचे अनुष्ठान केलेले बघतं किती रस्त्याने चुनामुळे चालले सांगा. नाव नका सांगू जे करता ते डायरेक्ट जागेवर तू. हा आपली बघा शान आहे काय अहो किती पेचे सांगा तुम्ही. बाई सुद्धा कपाळा लावती काय करंट म्हशी वाजत ती बाई बिचारी म्हणते कपाळा हातात म्हणती. अशी अवस्था जोरगावच्या मध्ये असतं कामा नाही. एक शान एक वैभव एक बाबाजीचा आशीर्वाद बघा पूर्णपणे आपल्या गावाला मिळाला पाहिजे.
आणि त्यासाठी जेवढं कारण आपल्याला काय करावं बरं का, एक एक चुनके चामल चुनके 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 रत्न या जन्माला आलेले या जन्ममध्ये आहेत आणि त्यांना डाकाव सोनं डागवायला म्हणतो डंगी ते सोनं म्हणते ते डंगी सोनं असावं पिवळ 24 कॅरेट म्हणते ना. उलट बघा त्या सोन्याला जर हिरं माणिक पाचू मोती जर लावले की आणखी चमक असतात त्याची किंमत वाढते बरं का. महिला म्हणून लक्षात ठेवा का आता तुम्ही बघा महिलांनी सुद्धा काय करा का तुमच्या घरचे जे असतील ना आता शेवटचा उपाय तुमच्या काय बाबाजी तुमच्या सोबत बरं का बायानी. कारण का हो बायांचं जास्त ऐकलं का बाबापेक्षा लोक कोणाचं ऐकायच्या की बायांचं जास्त ऐकलं बरं का. म्हणून बायांनी प्रयत्न करायचा बरं का. तर बायांनी वर हात करा बरं का. प्रत्येक महिलांनी काय करायचं आपल्या घरामध्ये पाय पडून त्याला सांग तुमच्या घरच्या माल अशी घरात जे कोणी असलेलं पाय पडून सांगायचं भाऊ आपली बेइज्जत करू नका आपला कलंक लावू नका जेवढं बाबांचं प्रेमच आहेत आणि ते असं या गावचं महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये प्रसिद्ध झालं पाहिजे हीच वेळ आपण या ठिकाणी करूया एक भजन करू शेगूर गावचा विषय बरं करा एक भजन त्यासाठी आपण बघा एक अभिनंदन जेवढ गावचा बघा एक संकल्प बघा पूर्ण होण्यासाठी एक गीत बघा गाऊन या जेवढगावचं कौतुक गौरव आपण या ठिकाणी करावा. हे दहे गावचं संत हा हे दगे गावच्या संता जगती आनाज कैसा हे दगे गावच्या संता जगती आनाज कैसा अनाथया भक्तांचे उपदेश करतो कैसा हे दगे गावच्या संता जगती आनाज कैसा हे दगे गावच्या संता जगती आनाज कैसा अनाथया भक्तांचे उपदेश करतो कैसा अनाथया भक्तांचे उपदेश करतो कैसा. तुमची शिव भक्ती धन्य तुमचा उपदेश धन्य तुमची शिव भक्ती धन्य तुमचा उपदेश कान पाणी कानी घाली अकरा मारुती कान पाणी कानी घाली अकरा मारुती विशिष्य गाणी भक्त गाणी मार्ग सांगे भक्ती ज्ञान एकदम खान बोला जय जन एकदम खान बोला निदान टाळी का माझा बघायला क्या माझं दोघा काही बघा या व्यसनाचे अनेक तोटे नुकसान आहे की व्यसनामुळे पहिलं काय त्या व्यक्तीची इज्जत वाढते का कमी होते आहे की लक्षात नाही. त्याप्रमाणे आर्थिक नुकसान त्या फुकट मिळते पुढ्या लक्षात नाही. म्हणजे पैसा खर्च होतो आणि त्या खाऊन आपलं आरोग्य बिघडतं का सुधार सांगा बरं. ते पुढ्या खाऊन बरं त्या पुढ्यामध्ये काय अमृत आहे का सांगा ना. त्यात काय आहे अहो त्या पुढे लिहिलं का लिहिलं सुद्धा असतं काय काय पुढ्यावर काय लिहिलं असतं एका पुढे ती भाषा लिहिलेली तेव्हा कंपनीने लिहून ती कंपनी बघा काय झालं माहितीये का कोणत्या कायद्याच्या कचाड्यामध्ये बघा छापण्याची त्यांनी काळजी गेली कंपनीने. हा खाली त्याच्या काय तंबाखूचे कर्करोग बघा असं लिहिले तरी बघा काय बघा अज्ञान किती अज्ञान आपल्या लोकांचं आहे. म्हणून भाविकांनो व्यसन बघा व्यसन जरी फॅशन असलं या प्रयोगामध्ये तरी ते कसं आहे या जीवासाठी नुकसान हानिकारक आहे. म्हणून पहिला मुद्दा सर्वांनी कसं राहायचंय व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे दुसरा मुद्दा बघा महत्वाचा की बघा पैसे कमवण्यासाठी शेती बघा फक्त काय आजकाल आपण पाहतो फक्त सर्व शेतकरी कसं शेती करून राहिले कसं शेती करून राहिले फक्त पैसे कमावणे इन्कम सोर्स मनी ओनली अशा एवढाच कार्यक्रम पाहायला मिळतो. आरोग्याचा विचार केला जातो काय आरोग्याचा विचार केलाच नाही बरं का. फक्त कोणता विचार करा शेतकरी सुद्धा आजकालचे फक्त जास्तीत जास्त पैसे कोणत्या पिकातून मिळतील जास्त उत्पन्न कसं आपल्याला मिळेल बघा हाच बघा मुद्दा हातात घेऊन कार्यक्रम चालू आहे. त्याने किती नुकसान आपलं आपण करून घेत आहोत त्याचा नीट विचार करावा.
2 मुद्दे बाबा त्या संदर्भात सांगावर. जसं संकरित गाय आणि आपली स्वदेशी गोमाता, मग गिर गाय असेल, कृष्ण गाय असेल, आपण त्याला गावठी गाय म्हणतो. आता दूध कोणती जास्त गाय देते, पैसे कोणत्या दूध जास्त मिळायचे आहे. आपल्या बिचार या गावठी गायचे किंवा आपले गिर गायचे की दूध कमी कशात, म्हणून लोक कोणी जास्त पळून राहिले, संकरित बियाणं वापरून राहिले. गावठी बियाण्याचं उत्पन्न कमी, इकडे उत्पन्न जास्त. म्हणून मग आता सांगा विष कोणत्या याच्यात सांगा ना. गावठीमध्ये विष आहे का? या संकरितमध्ये काय आपलं बोर केवढं काय किती सुंदर चवदार आणि टेस्टेबल, किती खायला किती रुच करा बघा. आपलं छोटस बोर राहतं की आपलं आणि हे बोर, याला ऍपल बोर म्हणलं की ऍपल बोर मध्ये आपण म्हणून ऍपल म्हणून ऍपल पोट्या म्हणते ऍपल पोट्या म्हणते. आता सांग याला काय कहू, याला काय सुगंध आहे का, याला काय चव आहे का? मात्र लोक इकडे पडून राहिले ना. पहिला पेरू आपला गावठी पेरू एवढा सुंदर दिसायला, पिवळा धमक, खायला एकदम सुगंधीदार बरं का. आता एवढा पेरू निघाला, शेतकरी 3.5 पेरू लावून राहिले बरं का. सांगा त्यात काही जीवनसत्व आहे का? म्हणजे बघा आजकाल शेती बघा कशासाठी केली जाते, फक्त ओनली इन्कम सोर्स मनी, फक्त पैसे कमवण्यासाठी उद्योग चालू आहेत. म्हणून बाबांचा मुद्दा आहे बघा, फक्त पैसे कमवून शेती करून, तर आरोग्य बघा, आरोग्य कसं अबाधित आपल्या सर्वांचं. आता मग आता विषयुक्त बघा, विषयुक्त शेती केली, विषयुक्त अन्न तुम्ही खाऊन राहिले. खत रासायनिक, औषध रासायनिक, बियाणं संकरित, औषध बघा त्याला चोळलेलं. मग सांगा निर्माण काय होईल त्यातून? तर विषारी तयारी होणार पीक लक्षात घ्या. मग तेच आपण खाल्लं, शरीरात आपण काय घातलं, मग नुकसान कोणाला झालं बरं का. म्हणजे आरोग्याचं नुकसान काय, या माध्यमातून आरोग्याचं नुकसान बघा आपण सर्व करीत आहात. म्हणून कोणती शेती केली पाहिजे, शेती केली पाहिजे आपण ज्या शेतीमध्ये लक्षात घ्या खर्च कमी सुद्धा, खर्च सुद्धा कमी, कष्ट जास्त व खर्च कमी. आता आजकाल लोक आहे आणि आळशी झाले, कमी खर्चामध्ये आपलं कमी खर्च, आपलं आणि खर्च जास्त झाले का, पण कष्ट कमी आणि उत्पन्न जास्त मिळेल याकडे वळून राहिले. जेवढं कारण इथे उपचार सर्व लक्षात द्या बरं का. बाबांना अपेक्षित आहे विषमुक्त शेती. कशी विषमुक्त शेती करायची आणि अमृतयुक्त बघा फळ पीक बघा निर्माण करायचं आणि आपलं आरोग्य बघा काय करायचं. मग आता लोक का हे आजार आणि पाहिजे आजार की नाही, कोणते आजार होऊन राहिले लोकांना, कॅन्सर, फार लहानपणापासूनच नव्हतं, लहानपणापासून लोकांना काय बीपीचे आजार सुरू झाले. कशामुळे? या संकरित आणि विषयुक्त बघा शेतीमुळे शेती. म्हणून बघा शेतकऱ्यांना शेती कशी करा, शेती कशी करायची मग जशी पहिली बघा शेती, पहिली आपली शेती करायची ज्या शेतीमध्ये कोणतेही बघा विषयुक्त खत असेल, औषध असेल, प्रयोग केला जाईल. आता आपण सुद्धा असं म्हणणार का आश्रममध्ये सेंद्रिय शेती म्हणजे गांडूळ खत, आणखी कोणतं खत आपण वापरतो, कंपोस्ट खत वापरतो. आणि बघा पिकाला सुद्धा आपण काय मारतो का, गोमूत्र. तुम्ही लोक औषध मारता विकत दुकानातून आणून, बाबा मात्र कोणतं औषध मारी त्या गाईचं गोमूत्र त्यात पाणी मिक्सर करून. अशा रीतीने बघा जरी आता मला काय वाटेल ते नुकसानीच वाढेल, तुम्हाला जरा जड जाईल. कसं जड जाईल? कारण जास्त उत्पन्न देणारे पिकं आहे की नाही निघाले नवीन संकरित आणि हे कमी उत्पन्न देणारे, तर पैसे कमी मात्र कष्ट जास्त. मग आपण म्हणतो, आपण काय म्हणतो ना, आधी कडू आता काय प्रकार राहिला, आधी आता मला गोड राहून राहिलं, माझं शेवट कसं तुझं होणार आहे लक्षात घ्या. मग आपल्याला काय करायचंय, शेवट परिणाम जर चांगला असला तर त्याला खरं अर्थ आहे बघा. नाही तर सुरुवातीला गोड पण मागून सारण काय कामा सारायचं. सकाळ भाजी केली आणि त्याच्यामध्ये काय केलं, त्याच्यात पाल पडली शेवटी. सांगा काय उपयोग झाला जेवढं करून? तसा प्रकारचा असतात त्या प्रकारे. आणखी बघा दुसरं उदाहरण महत्वाचं, असं हे लहान पोरं सांगितलं, या लहान मुलाचं नाव आहे, त्याचं नाव काय लहान अवधूत. अवधूत का गुरु श्री गुरु दत्त अवधूतचा अवतार अवधूत. अवधूत असं राबत सुंदर काय गेलं, 2 लाडू ठेवले काय का बरं मात्र किती 2 लाडू ठेवले. एक लाडू कसा ठेवला, नाही बदामाचा छोटासा बरं का, एक छोटासा लाडू बदामात ठेवला बरं का मस्त बाकी बनवून. दुसरा कोणता ठेवला, मुरमुऱ्याचा लाडू ठेवला. आता अवधूतचा पुढे 2 लाडू ठेवले. तो अवधूत कोणता लाडू उचले सांगा बरं, कोणता लाडू उचले सांगा ना. कारण काय,
अज्ञान, त्याला समजत नाही कोणत्यात पावर जास्त आहे की. अशी परिस्थिती आम्ही शेतकरी झाली बरं का. या लहान मुलामध्ये आणि शेतकऱ्याला काहीच फरक नाही. बरोबर ना, नीटला मुद्दा लक्षात घ्या. आणि म्हणून हे दोन मध्ये आज या वास्तुसेवा गणेश बघा नाव श्री गणेशान बघा काहीतरी चाला पाहिजे की जेवणमध्ये. तसं व्यसनमुक्तीचा आहे श्री गणेशान बघा, आणि या शेती विषमुक्त शेती करायचा आहे श्री गणेशान बघा. यांच्या वास्तुच्या निमित्ताने आपण सुरू करूया. म्हणून काय गणेश भाऊ आणि त्यांच्या पिताशी जाणून करूया. आणि आता शेवटी भजन करून आता पुन्हा भजनाकडे. सुंदर काही नाही आपल्याला खायला खाऊ किती बघा देवाने आठवण बनवले. आणि प्रकारचा भाजीपाला आहेत, आणि प्रकारची फळं आहेत, आणि प्रकारचे अन्नधान्य कडधान्य तुरदारी आहेत. अनेक प्रकारचे अन्न बघा आपल्याला भगवंतानी तयार करत दिले. आणि ते सोडून आपण काही खात असो सांगा. किती बघा म्हणजे अज्ञानपणा आहे की नाही. म्हणून काही हसायचा विषय तुम्ही लोक बाबा हसून विसरून जाते. हसून विसरायला नसे हा कार्यक्रम नाही. तर बाबांनी काय सांगितलं ते आपल्या जीवनामध्ये असलं तर किती फायदा होणार. आनंद, किती आनंद, किती बघा समाधान बघा या जीवाला मिळणार बघा. मात्र केव्हा जे बाबा शांती बाबा सुद्धा काय सांग तुम्हाला, जे बाबाजीने सांगितलं बघा तेच आम्ही ऐकले, तेच तुम्हाला फक्त टेप केले ना पहिले. ते टेप कर बघा. हा एका टेप रेकॉर्ड आहे बघा. शांती टेप रेकॉर्ड आहे हे सांगितलं भोंगा तसा टेप रेकॉर्ड आहे. टेप रेकॉर्ड वाजून तिच्याच वाजून कार्यक्रम चालू वर्ग. अशा रीती आनंद बघायचे वाटला. पुरुष या बरोबर काय आता का सर्वांनी हे भजन सर्व हातभात करा. सर्वांना आता नुसती ही गायक हेच गायक नाही बनले बघा. तुम्ही सुद्धा गायक बनले बाबांवर बघा. तुम्ही सर्व गायिका बना, गायक बना लक्षात सर्व. सुंदर असं भजन करा. ओम नमो भगवते जनाय. शंकरजी डमरू बोले शंकरजी डमरू बोले रघुपति रामदास की कुमड़ी बोले श्री राम जय राम जय राम. रामदास की कुमड़ी बोले श्री राम जय राम जय राम. नमो भगवते बाबांना कुंभमेळ्याची आठवण झाली. आणि कुंभमेळ्यात आपल्याला वस्त्र दान करायचंय. त्या संदर्भामध्ये आमची बघा आता महिला सन्मान सन्मान देते. कारण महिलांना साडी मारीन गाडी केली या तीनच वय असतात. मात्र आमच्या जवळकाळच्या महिलांची उडी पुढे बाबांच्या कार्यात कार्यावर महिलांचा फरक असतो. पूजनीय बाबाजींचा आदेश या ठिकाणी झालाय. वस्त्रदाना संदर्भात कुंभमेळा 13 जानेवारी पासून कुंभमेळा सुरू होतोय. अनुष्ठान यज्ञ, आणि त्या ठिकाणी आपलं यज्ञही होणार आहे, अनुष्ठानही होणार आहे. आणि जगातली सगळ्यात मोठी गॅदरिंग म्हटली जाते. म्हणजे सगळ्यात जास्त समाज ज्या ठिकाणी येतो 16 तो 16 म्हणजे कोणता कुंभमेळा. 40 कोटीचं टार्गेट. 40 कोटीचं टार्गेट. 40 कोटीचं टार्गेट. आणि विषय बघा प्रत्येकाला ताट आणि तांब्या द्या. तांब्या देणार आहे. ती काय देणार आहे तिथं पत्रावळी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ज्याला ज्यावेळेस त्यांनी काय करायचं ते ताट तांब्या ते राष्ट्रीय स्वयं संघ आहे ना ते वाटणार आहे. RSS आहे बघा. त्यांचा टाळवा लक्षात घ्या. प्लास्टिक आणि पत्रवाळ्या